हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल RAKB। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो, लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। और अगर आपको डिटेल इंफॉर्मेशन चाहिए कि आपके केसेस को कैसे मैनेज करना है, तो आप हमारी पेड सर्विस भी ले सकते हो, जिसके लिए आपको स्क्रीन पर दिए हुए नंबर पर सिर्फ व्हाट्सएप मैसेज करना होगा। दोस्तों, हम डेली वीडियोस अपलोड करते हैं, और अगर आप चाहते हैं कि ऐसी वीडियोस आपको हमेशा मिलती रहे तो चैनल को सब्सक्राइब करके बेल नोटिफिकेशन को ऑन करना ना भूलें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कि कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। और हमें इंतजार रहेगा आपके प्यारे प्यारे कमेंट्स का कि आपको आज के इस वीडियो में कौन सा पार्ट सबसे अच्छा लगा। धन्यवाद दोस्तों। हॅलो हॅलो. सर, कोटा बँकेमधून बोलते. कोण? हॅलो, कोटा बँकेमधून बोलते सर. क्रेडिट कार्डचं पेमेंट करून द्या सर. अहो मॅडम, कोटक बँकमधून बोलता, बरोबर आहे. कोण आहे तुम्ही? रोबोट आहे काय? काय आहे मॅडम? रोबोट आहे का काय म्हणते? म्हणजे तुम्ही AI आहे काय? अलेक्सा आहे काय? तुमचं नाव काय आहे मॅडम? नाव तर सांगा. हे बोलते, श्रुती बोलते कोटा बँकेमधून. तर कुणा पेमेंट करून द्या क्रेडिट मॅडम, कार्ड. कुणाशी बोलायचं तुम्हाला? चेतन सर आहेत का? बोला मॅडम. तुम्हीच आहे ना चेतन सर? सर, मला थोडं क्रेडिट कार्डचं पेमेंट करून द्या. 25 काल ड्यू डेट झाली आता. पेमेंट नाही आलं ना तुमचं अजून. लगेच ह्या नंबरवरती जरा गुगल पे करून टाका मॅडम. मी करून टाकतो तुम्हाला ताबडतोब. काय? ह्या नंबरवर ना, माझ्या नंबरवर गुगल पे चालू आहे. पेमेंट करून टाका मला. मी करतो तुम्हाला पेमेंट. मी तुम्हाला पेमेंट करून तुम्ही मला पेमेंट करणार ना परत? होय होय होय. तुम्ही करणार नाही का पेमेंट? तुम्ही यूज केलं का? मी यूज केले क्रेडिट कार्ड. अहो मॅडम, जरा बघा की, मी जरा अडचणीत आहे, माझ्याकडे पैसे नाही. जरा तुम्ही मदत केलं तर जरा बरं होईल. हा, मी मदत करेन ना. करा की जरा मॅडम, प्लीज. ह्याच नंबरवरती करून टाका कार्ड मॅडम. यूज करताना मला विचारून घेतलं होतं का तुम्ही? तुम्ही भेटला नाही ना मॅडम त्यावेळी? भेटला असेल तर सांगते, पेमेंट करून द्या मला तेवढं. भेटला असेल तर तुम्हाला मी आणखीन 1-2 कार्ड घेतलो असतो. एक तुम्हाला दिलो असतो आणि एक मी घेतलो असतो. नाही सर, मी तुम्हाला नीट बोलते. तुम्ही नीट मला पेमेंट करून द्या. मग मी पण नीटच बोलालोय की मॅडम तुम्हाला. तुम्ही कार्ड यूज केलं का? मी केले. मॅडम, कार्ड कोणी पण यूज करू दे, काय प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही यूज केलं तर पण काय, मी यूज केलं तर पण काय, दोन्ही एकच आहे. आता मला पेमेंट करायला पैसे माझ्याकडे नाहीये. दोन्ही एकच की मॅडम. बँक तुमचे, कार्ड तुमचेच बँकेचे आहे की. तुम्ही पण कोटकचेच माणूस आहेत की मॅडम. तुम्ही केलं तर काय, आम्ही केलं तर काय, होय की नाही? तुम्ही केलं तर काय, आम्ही केलं तर काय, एकच की मॅडम. तुम्ही करणार आहे का नाही ते सांगा हो सर. पैसे नाहीत मॅडम माझ्याकडे. पैसे नाही तर कार्ड कशाला घेतलं यूज करायला? ते तुमच्या कंपनीला विचारा मॅडम. त्यांनी मला बोलून दिलं बघा, घ्या म्हणून. मी घेतलो. तुम्ही आहे का तिथे ऍड्रेस वरती राहायला आता? नाही, मी दिल्लीमध्ये आहे मॅडम. दिल्लीमध्ये कुठं आहे? मी करोल बाग मध्ये आहे. येणार काय? करोल बाग मध्ये आहे, येता काय? हा, आम्ही येतो. या की मॅडम. हा, सगळं तुमचं येणं जाणं खर्च सगळं तुमचं तुम्ही बघायचा. हा, आम्ही खर्च तुम्हाला म्हणत नाही. TTM बघा तुमचं तुम्ही, माझं मी. तेरा तू मेरा मैं. तुम्ही सांगा करणार आहे का नाही पेमेंट? पैसे नाही आहेत हो मॅडम, पैसे नाही आहेत. मग कधी करणार आहे? 5 तारीखला हे आता आली. हा, येऊ दे की मॅडम. मग करणारच नाही का पेमेंट? करूया की मॅडम. पैसे नाही आहेत माझ्याकडे. ठीक आहे, मग एक्झिक्युटिव्ह पाठवून देते. बघा त्यांची काय बोलायचं ते. एक्झिक्युटिव्ह दिल्लीला पाठवणार? कुठं बी पाठवू मी. तुम्ही जिथं आहे तिथं पाठवू ना. दिल्लीला पाठवू, कुठं आहे ते पाठवू. मी माझ्याकडे जे ऍड्रेस आहे मी त्याच्यावरती पाठवते. पाठवा, काय हरकत नाहीये. शोध घेऊन येतील एवढंच आहे. हा, भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं तर पोलीस लावा माझ्या पाठीमागे. सापडणार नाहीये. मी सापडलो नाही तर पोलीस लावा माझ्या पाठीमागे. चालू आहे, ठीक आहे. तुम्ही कुठं पण सापडसाल ना. शोधा की मॅडम, पोलीस लावा माझ्या पाठीमागे. बोलला ना मला, तुम्ही AI बोलताय काय, फोन बोलताय काय बोलताय? होय, मग विचारणार की मग तुम्ही कोण आहे, मला कसं माहित पडणार? मला वाटलं की तुम्ही एरिया 51. मगाशी काय बोललो? तुम्ही कोण बोलताय? AI बोलताय बोललो ना. बरोबर आहे, बरं आहे की. मला काय वाटलं माहित आहे काय? मला काय वाटलं माहित आहे, तुम्ही एरिया 51 मधून आला काय असं वाटलं मला. हा ना. हा, एरिया 51. एरिया 51 माहित आहे ना तुम्हाला? मला वाटलं तिथून आला असणार तुम्ही म्हणून विचारलो. तुम्ही रोबोट आहे काय,
काय तुम्ही काय दुसऱ्या वेगळ्या जगातून आले काय म्हणून म्हणजे विचारलं AI मला माहिती आहे एवढं सगळं AI बोलतं का म्हणताय हा. पाठवते AIच्या थ्रूनी तुम्हाला तिकडं. हा ये तर पाठवा की मॅडम त्या AI असतं नाही त्याच्या गळ्यात ते पट्टा पाहिजे त्या पट्ट्याला एक ID म्हणून एक चिटकवलेलं असतात ते आणि होम व्हिजिट पाठवताना एक होम व्हिजिट लेटर देतात ते आणि तुम्हाला ऑथराईज केलेलं असतात की एक ऑथरायझेशन लेटर म्हणतात त्याला ते आणि तो माणूस DRA सर्टिफिकेट असायला पाहिजे आणि ते सर्टिफिकेट ते 4 डॉक्युमेंट त्याच्याकडे असायला पाहिजे तरच मी त्याच्याशी बोलणार. सर 2 मिनिट थांबा सर. 2 मिनिटं थांबू. 2 मिनिट थांबा. हा. सर 4130. 4103 स्टेशन पर. हॅलो नमस्ते सर. नमस्कार साहेब आपण कोण? बोला ना सर काय म्हणताय? काय नाही साहेब तुम्हीच बोला तुम्हीच लाईनवरती आला बोला की तुमचं नाव काय सांगा जरा. ठीक आहे मनोहर. मनोहर बोला की मनोहर साहेब. बोला ना सर काय झालं काय प्रॉब्लेम तुमचा? काय नाही जरा मला जरा ते कार्डचा नंबर विचारायचा विसरलो जरा कार्डचा नंबर सांगा कार्ड नंबर आहे शेवटचं 4103 साहेब. 4103. हो. काय नाही साहेब श्रुती मॅडमला सांगितलं पैसे आता सध्या नाही आहेत भरू शकत नाही पैसे आले की भरतो म्हणून. मला फक्त तुमचं 1300 रुपये अमाऊंट आहे तेवढं करून द्या ना प्लीज. मोठं एवढा तुम्हाला 1300 मध्ये कशाला पाठीमाग लागला तुम्हीच भरून टाका ना तुमचं टार्गेट कम्प्लीट होत आहे फंडिंग तर तुम्ही करतातच की. तुम्ही मला शिकवते तुम्ही. मग एजन्सी वाले तसं करतातच की लास्ट मोमेंटला आज 28 तारीख. कुठली एजन्सी? सगळे एजन्सी कुठल्या एजन्सी नाही प्रत्येक एजन्सी. त्यासाठी कार्ड माझ्याकडे पैसे नाही आहेत ना. मग तुम्ही काय म्हणते आम्हाला पैसे भरा? बघा तुम्हाला तुमचं टार्गेट कम्प्लीट होणार असेल तर तुम्ही करतात फंडिंग. टार्गेट नंतरच हो पैसे तुम्ही वापरले म्हणून आम्ही मागतोय. ते बँकेचे पैसे मी आज देऊ उद्या देऊ तुम्ही तुमचं काम बघा की ते तुमचं काम तुम्ही बघा की. काय नाही साहेब आता सध्या माझ्या केसवरती RTP टॅग करा आणि केसला फ्लो करून टाका संपलं. काय फ्लो करू? फ्लो म्हणजे काय? फ्लो म्हणजे पुढं ढकलायचं इंग्लिशमध्ये फ्लो म्हणतात. कसं बघा तुमच्या हातात असतं ते कसं ढकलता ढकला. नाही माझ्या हातात नाहीये तुमच्या हातात आहे पैसे भरणं. माझ्या हातात नाहीये माझ्या हातात काय पण नाही सर. आहे तुमच्याकडनं पैसे घेणं नाहीये सर मी देऊ शकत नाही आणि माझ्याकडे पैसे नाही आणि तुम्ही कसं करून घेता? तुम्ही कार्ड वापरलं ना. वापरलं की बँकवाले दिले वापरलो. मी बँकेचंच बोलतोय की तुमचं कार्ड जे बँकेचं कार्ड वापर काय तुम्ही बँकेमध्ये बोलताय म्हणजे तुम्ही काय कलेक्शन मॅनेजर आहे काय आहे तुम्ही? बोला ना. नाही तुम्ही बँकेचे माणूस आहे ना काय म्हणून काय काम करता तुम्ही? कलेक्शन मॅनेजर आहे. जरा एम्प्लॉई सांगा बघा तुमचा. बरं सांगणार का मला? अहो मला खात्री व्हायला पाहिजे की नको तुम्ही बँकेचा माणूस आहे की नाही म्हणून. सगळं फोनवर भेटत नाही त्यासाठी का भेटत नाही असं काय नाहीये भेटायलाच पाहिजे असं काय कुठे लिहिलेलं नाहीये. तुमचं टार्गेट कुठल्याही गाईडलाईन्स मध्ये कुठेही लिहिलेलं नाहीये की तुम्हाला समोर भेटाच म्हणून असं काही नाहीये. फोनवरती बोलू शकता मेलवर बोलू शकता असं कंपल्सरी नाहीये भेटायला पाहिजे म्हणून. ऐका ना मेलवर तुम्हाला सगळं आलेलंच आहे. मग सांगा की तुम्ही आता लाईन वरती आला तुमची मॅडम तुम्हाला बोलवली लाईन वरती मग सांगा तुम्ही बँकेचे माणूस असेल तर तुम्ही प्रूफ करा. प्रूफ करून द्या मला रेकॉर्डिंग वरती. ते नंतर बँकेला आल्यानंतर मी विचारतो. आता तुम्ही लाईन वरती आला ना मग तुम्ही तुमचं व्हेरीफाय करा ना. अहो परमार साहेब मला काय म्हणतो तुम्ही भेटायला काय प्रॉब्लेम? अहो मला भेटायचं नाही ना मला माझ्याकडे तेवढा वेळ नाही ना मी भेटायला तुम्हाला. मी पुण्यात नाहीये मी बाहेर आहे आउट ऑफ स्टेशन आहे. मी कसं भेटू तुम्हाला? मी बँकेत जावा जे कुठे बँकेत. ते तुम्ही सांगायची गरज नाहीये कुठं जायचं कुठं नाहीये. गरज नाही ठीक आहे मला कार्ड बँकेमधून भेटलेलं नाहीये. मला ते कार्ड ऑनलाईन भेटलेलं आहे. साहेब ऐका कार्ड मला बँकेतून भेटलं नाही ऑनलाईन भेटलेलं आहे. मी काय बोलायचं असतं तर मी ऑनलाईन मग ते करतो मी जेव्हा माझ्याकडे पैसे. अहो मला माझ्याकडे पैसे जेव्हा असतील ना मग तेव्हा ऑनलाईनच पेमेंट करतो. ते तुम्हाला फोन करून सांगायची गरजच नाहीये. अहो साहेब अख्खे 60-70 दिवस झाले तुम्ही 1 रुपये भरले नाही. ते बरोबर आहे ते माझा प्रॉब्लेम आहे. तुम्ही एवढं कशाला टेन्शन घ्यायला? आम्हाला त्यासाठीच बसले तुम्ही पेमेंट. मग तुम्हाला पेमेंट भेटत असेल तर घ्या की. माझा प्रॉब्लेम आहे तुम्हाला पेमेंट भेटत असेल तर घ्या. मग मी कुठं नाहीये ना आमच्याकडे पैसे आमच्याकडे नाहीये. मग गोळा करून द्या मग मला. नाही होणार साहेब ते आम्ही काम करतो. नाही साहेब आता होत
नाही अहो साहेब, मी काय बोललो तुम्हाला, हा बोला. पैसे नसेल तर गोळा करून द्या. नाही ते तुम्ही तुमचं काम तुम्ही साहेब, एवढं चांगलं तुम्ही कार्ड ते आमचं काम नव्हे सर, ते गोळा करायचं, ते गोळा करायचं काम तुमचं आहे. बँकवाले तुम्हाला बसवले गोळा करण्यासाठी, आम्हाला बसवलेले नाहीये ते. ऐका ना, मला बसवलंय तुमच्याकडनं फोन करून पेमेंट करून घेणं. आता त्यालाच म्हणतात गोळा करायचं म्हणून सांगायला. नाही तुमच्याकडे गोळा होत असेल तर तुम्ही गोळा करून घ्या. मला गोळा करायचंय सध्या पैसे. ते राहू दे, तर गोळा ते गोळा नंतर करा म्हणे. आता तुम्ही तुमचं एम्प्लॉय आयडी सांगा साहेब. हो परमार साहेब. मनोहर साहेब, अहो मनोहर साहेब जरा बोला की तुमचा आयडी सांगा, एम्प्लॉय आयडी सांगा की तुम्ही एवढं का घाबरता? तुम्ही बँकेत जावा ना मग. बँकेत अरे साहेब मला बँकेतून कार्ड भेटेलच नाहीये ते. काय म्हणायचं, मला बँकेला जायचंच नाहीये. मला कार्ड बँकेतून भेटलेलंच नाहीये. मी कशाला जाऊ बँकेला? मला ऑनलाईन भेटलेलं आहे. ऑनलाईन शोधा मग. मग ठीक आहे, ठेवा मग तुम्ही फोन तुमचं, तुम्ही काम करा. ठीक आहे मी शोधतो घ्या. करून द्या ऑनलाईन. ठीक आहे, नाही होत नाही साहेब, आमच्याकडे पेमेंट नाहीये. नाही आमच्याकडे पेमेंट नाहीये. नाही होणार साहेब, पैसे नाही आमच्याकडे. भेटलं तर ऑनलाईन शोधा. करतोय की साहेब, ते तुम्हाला फोन करून सांगायची गरज नाहीये. आधी काय करायचं आम्ही करतो. आम्ही गरज पण नाही म्हणताय, ऑनलाईन कार्ड भेटलं होय, ऑनलाईन कार्ड भेटले. आमच्याकडे जेव्हा पैसे असते आम्ही तेव्हा पेमेंट करतो. चालणार ना. तुम्ही कोण सांगणार मला ते चालणार की नाही चालणार म्हणून? ऑनलाईन पेमेंट करून घ्यायला कोण आहे तुम्ही कोण आहे इथं? बँकेचा माणूस आहे. आता सांगा की एम्प्लॉय आयडी, खात्री करतो. समोर अरे ऑनलाईन, आता तुम्ही ऑनलाईन भेटला ना मला. मी तुम्हाला मी अरे तुम्हाला सांगायला पाहिजे ऑनलाईन. मी कसं ऑनलाइन घेतलो ना, मी कसं कार्ड ऑनलाईन घेतलो ना, तसं मी ऑनलाईन विचारणार. म्हणतोय मी तुम्हाला पैसे. हा ते मी करतो की काम. हा ते मी करतो की काम. काय करायचं तुम्हाला? नाही असं भीक मागू नका साहेब. पुढे घ्या, पुढे चला, पुढे साहेब, पुढे चला, पुढे चला, पुढे चला साहेब, पुढे चला. परमार आहे तेवढं चांगलं तुमचं रेट. साहेब मनोहर साहेब, कलेक्शन मॅनेजर तुमचं, तुम्ही ना आपल्या एम्प्लॉय सांगायला तुम्ही एवढं भ्याला. आणि तुम्ही काय रिकव्हरी करता सांगा मला. समोर येऊन भेटला तरी पण तुम्ही म्हणजे काय करून येणार आहे? माझं आयडी कार्ड घेऊन काय करणार तुम्ही? आणि तुम्ही माझ्या पेमेंट बद्दल विचारून तुम्ही काय करणार? पाठवणार का? अहो माझ्या पेमेंट बद्दल तुम्ही विचारून काय करणार? तुम्ही कोण मला विचारणार आहे? तुम्ही कोण विचारणार आहे मला? पेमेंट करा म्हणतोय. तुम्ही कोण ते सांगणार आहे? ते तुम्ही सांगणार आहे कोण? परमार. परमार साहेब. अहो मनोहर साहेब, मनोहर साहेब तुम्ही विचार सगळे सांगणारे आणि बोलणारे तुम्ही कोण? मग मी तुमचं ऑनलाईन पेमेंट कोण आहे तुम्ही? पहिला व्हेरीफाय करा तुम्ही कोण म्हणजे? हे सगळे बोलणारे तुम्ही कोण? कोण म्हणजे? काम दिले. हा काम दिले ना. कसं दिले तुम्हाला काम? ऑनलाईन पेमेंट करून घ्या. कसं दिले तुम्हाला? काय म्हणून तुम्हाला ऑथराईज केले? काय म्हणून तुम्हाला ऑथराईज केले? अहो मनोहर साहेब, इकडचे तिकडे पेमेंट बद्दल सोडा. आता मी काय प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्या. तुम्हाला बँकेवाले ऑथराईज केले ना, ते ऑथरायझेशन लेटर मला मेल करा. आणि तुमच्या एम्प्लॉय ऑनलाईन सांगा मला आता फोनवरती. सांगू शकणार की नाही एवढा हा ना हा या ना मध्ये आन्सर द्या मला. तुम्हाला काय आहे? तुमचा मेल आयडी माहिती का काय आहे? कुणाचा? तुमचा. माझा ईमेल आयडी घेऊन काय करणार आहे? ऐका ना, ते मला माहित आहे. माझा ईमेल आयडी मला माहित आहे. ते सांगायची गरज नाहीये. जर ऑनलाईन चेक करायचं आता तोंडी सांगा की. नाही मी ते नंतर चेक करतो. आता तोंडी सांगा की तुम्ही. कशाला घाबराला? अहो घाबरू नका हो मनोहर साहेब. कशाला घाबराला? काय करत नाही मी. परमार साहेब काही करत नाही हो साहेब. मी काही करत नाही. तुमच्या आयडीवरती मी लोन घेत नाही. तुमच्या आयडीवर मी काही प्रॉब्लेम करायला देत नाही. सांगा की. तुम्ही बँकेचे माणूस आहे ना, प्रूफ करा की. सांगू काय? प्रूफ करा हो साहेब, प्रूफ करा. तुम्ही बँकेचे माणूस आहे की प्रूफ करा. एम्प्लॉय आयडी सांगा. काय प्रूफ करू तुम्हाला? एम्प्लॉय आयडी सांगा. कशाला लागणार मला सांगा? लागणार की. अहो तुमचे बँक सांगताय, आरबीआय सांगताय, सगळे म्हणजे ऑफिसवाले सांगतात की असं कोणी फोन केले की पहिला त्यांचा व्हेरीफाय करून घ्या, मग त्यांच्याशी बोला. असं उलट सुलट लोकांबरोबर बोलू नका. की नाही? आरबीआय गाईडलाईन्स फॉलो करायला पाहिजे की नको? बरोबर. तुम्हाला डीआरए मध्ये शिकवलेत की नाही? तुम्हाला डीआरए मध्ये शिकवलेत की नाही साहेब? सगळं शिकलेलं माणूस आहे. हा होय शिकलेलं माणूस आहे का डीआरए? होय ते रूल्स आहे. कलेक्शन रिकव्हरी म्हणजे काय? मला ऑनलाईन. अहो साहेब ते रिकव्हरी म्हणजे आहे तसं ते डीआरए सर्टिफाईड व्हायलाच पाहिजे. अहो तुम्हाला माहित नसेल तर शिकून घ्या. आताच शिकवतो तुम्हाला. शिकवा ना. आता एक काम करा, माझ्या केसवरती अटीबट टाका. पुढे ढकला.
आरटीपी म्हणतात बघा, काय ते तुमच्या रिकव्हरीच्या RTP लँग्वेज मध्ये RTP ला काय तर ते काय ते आरटीपी तुम्हाला काय ते सांगा. म्हणतात बघा, ते टाका आणि पुढे ढकला. नाही मला नाही माहिती, मी पहिल्यांदा माहित नाही म्हणून सांगालो तुम्हाला, शिकून घ्या आणि ट्रेनिंग घेऊन या, मग काम करा. नाही अहो ट्रेनिंग कुठनं घेऊ मी, मला कोण देणार ते training? तुमचं तुम्ही ते देणार तुम्ही का? बँकेवाल्यांना तुम्ही सांगा. देणार अहो, तुम्ही मला ट्रेनिंग देताय ना. हा, मला बघा तुमच्याकडनं आरटीपी, training घ्यावं लागेल. हा आता बघा असं असं झालं. आहे, हा असं आहे बघा साहेब, डीआरए मध्ये कसं असतंय, बँकेच्या रिकव्हरीवाल्यांना बँकवाले असाइन करतात. बरोबर ठीक आहे, असाइन केल्यानंतर त्यांना एक ऑथरायझेशन लेटर देतात. बरोबर. ठीक त्याच्या आहे. अगोदर मेल येतो कस्टमरला. ते बँकेवाले पाठवतात, तुम्ही अहो, पाठवत तेच नाही, म्हणतोय, बँकेवाले तेच पाठवतात. check हा करा ते मग. अहो, तेच ते check करा कन्फर्मेशन मग. पाहिजे केलं ना, का तुम्ही? ते केलो हो, मी, check ते केलं का? कन्फर्मेशन करायला पाहिजे की असं बँकवाले समोर ऐका ना, तुम्हाला समोर फोन लावण्याच्या अगोदर एजन्सीचं बँक काय करते माहिती तुम्ही का? एजन्सीचं अहो, नाव माझं सांगिना, ऐका ना आता. तुम्ही एजन्सीचं नाव सांगिना, तुमचा ऍड्रेस सांगिना, एम्प्लॉयडी सांगिना, मग बरोबर, कसं बोलू हो बरोबर, तुमचं, कसं बोलू बरोबर. तुमच्याशी मी तुम्ही आहे कुठे आहे? मी आहे दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये का? दिल्लीमध्ये कुठल्याही आहे. ब्रांचला जावा ना, तिकडनं फोन लावा. कशाला जाऊ मी, का? दिल्लीमध्ये कशाला आहे जाऊ, ना? कशाला जाऊ? अहो, तुम्ही बँकेचं तुम्हाला फ्रॉड कॉल येते, फ्रॉड होय, मग बरोबर आहे. आता हे तुमचं आहे ना, आता हे तुमचं रेकॉर्डिंग, हे आता रेकॉर्डिंग आहे ना, हे सोशल मीडियामध्ये जाणार आहे. कोटक महिंद्रा बँकचे कलेक्शन मॅनेजर आहे, स्वतःचं एम्प्लॉयी सांगिना, व्हेरीफाय करीना, एजंटचे नाव सांगिना आणि सगळं बोलायला, आता सोशल मीडियामध्ये टाकतो बघा, युट्यूब मध्ये चॅनल मध्ये टाकतो बघा आता. हा टाकणार बघा, हा तुम्हाला लिंक पण पाहिजे तर पाठवतो. तुम्ही माझं ऐका ना हो परमार साहेब. पहिले तुमचं नाव येतं बघा, मनोहर साहेब म्हणून. तुम्हाला सगळं कळतंय, डीआरए माहिती सगळं माहित आहे आम्हाला, सगळं माहित आहे आम्हाला, साठी करताय माहिती, सगळं माहित आहे, ऑनलाईन कार्ड भेटलं हे माहिती, सगळं माहित मला आहे. माहिती. अजून काय मला हे तुम्हाला घरी येण्याच्या अगोदर लेटर भेटतो. हो पाहिजे की, हो कंपल्सरी पाहिजे. अहो ते रूल्स आहे, काय करणार ते रूल्स आहे नाही, लोकांना पण समजू दे नाही. असं असे लोक येतात, ते थर्ड पार्टी माणूस येतात. टाकणार का? हो मग लोक ऐकायला पाहिजे, शहाणं व्हायला पाहिजे की एकच मुद्दा होता, लोक शाणे व्हायला पाहिजे. हो तुमच्यासारखे फ्रॉड लोक येतात, कार्ड नसताना, ऑथरायझेशन लेटर नसताना, डीआरए सर्टिफाईड नसताना येतात लोक घरी येतात. हा कशाला जाऊ बँकेला, कशाला जाऊ मी बँकेला, तुम्हाला एवढं फ्रॉड कशाला जाऊ कंप्लेंट टाकतो मी. हा नंबरवरती नंबर घेतो आणि एस्क्युलेशन टाकतो मी, आरबीआयला टाकतो, तुमच्या कोटक महिंद्रा बँकेला एस्क्युलेशन टाकतो मी. हा बघा तुमच्या कोटक महिंद्रा बँकेच्या नावाने असं हे श्रुती, हा श्रुती म्हणून मॅडम फोन केली होती आणि लाईनवरती मनोहर म्हणून कोण फोन केले होते आणि हे आपलं सगळं व्हेरीफाय करत नव्हते आणि उगाच काय तर पेमेंट बद्दल बोलत होते, असं म्हणून सांगतो मी. ऐका ना, ते होते तिथे पोते ते सगळं सोडून टाका. जे तुम्ही मी ओटीपी काय बोललो नाही सर. ऐका ना बोला की. परमार साहेब, बोला की मनोहर साहेब. जाण्यापेक्षा मी कुठे जायलोय पोलीस चौकी, मी कुठं सांगितलं होतं मला पोलीस चौकी जातो म्हणून, कुठं सांगितलं होतं मला? तुम्ही बोलले ना आता पोलीस चौकीत जातो. पोलीस चौकी सांगितलंच नाही हो, तुम्ही कुणाचं दुसरा ऐकला असणार बघा. आरबीआयला कंप्लेंट टाकतो, आरबीआयला टाकतोच की, पोलीस चौकीला टाकून काय उपयोग नाहीये, ते सिव्हिल मॅटर आहे. पोलीस स्टेशनला कशाला जाऊ मी? अहो ऐका हो मनोहर साहेब, जरा ऐका. तुम्ही चुकाला, मी काय म्हटलो, एस्क्युलेशन कंपनीला टाकतो, तुमच्या बँकेला टाकतो, आरबीआयला टाकतो असं म्हटलो तुम्हाला मी. पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट टाकून काय करणार? ते सिव्हिल मॅटर आहे, पोलीसवाले काय घंटा करणार? मग काय करणार त्यांनी? मग हे तर तुम्हाला कळालं. हा मग कशाला जाऊ स्टेशनला, मी चौकीला कशाला जाऊ? हे ऐका ना, तुमचं म्हणणं काय आहे की माझं कोटक बँकेमध्ये काय ड्यू पेंडिंग नाही, हे तुमचं म्हणणं आहे का? हे तुम्ही सगळं विचारणार, तुम्ही आहेत कोण पहिला, तुम्ही पहिला व्हेरीफाय करा. तुमचं म्हणणं आहे का मला एवढंच सांगा. अहो ते मी कशाला, मी तुम्हाला मी खात्री करू ते माझं आहे की नाही, मी कशाला हो म्हणू? मी नाहीच कशाला म्हणू? सुरेश परमारच बोलतोय. ते तर मी सुरेश बोलतोच आहे, पण माझं डिटेल्स तुमच्याकडे आलं कसं? मी काय विचारलं, माझं कार्डचं डिटेल्स तुमच्याकडे आलं कसं? परमारच आहे का? हा मी चेतन परमारचा आहे, बरोबर आहे. माझं कोटक बँकचं कार्डचं डिटेल्स तुमच्याकडे कसं आलं, मला याचं उत्तर द्या. परमार बोलतोय का? होय हो साहेब, होय बोलतोय मी. बँकेत काहीतरी आहे ना कार्ड, काय कोटक बँकेचं कार्ड आहे ना तुमच्याकडे? ते असू दे नसू, तुम्ही कोण विचारणार आहे मला? मी चेतन कोण तुम्ही? परमार संघ बोलतोय ना. ते तुम्ही बरोबर करेक्ट माणूस बरोबर बोलायला तुम्ही, मान्य करतो मी. सांगतोय करेक्ट काय सांगितलं तुम्ही, काय सांगिना तुम्ही काय सांगिना, तुमचं व्हेरीफाय करा, मग तुमच्या बरोबर मी बोलतो. चेतन सुरेश परमार बरोबर ना? हा बरोबर आहे मनोहर साहेब. बर ठीक आहे. तुम्ही कुठं राहतात? कोंढव्या बुद्रुक मध्ये राहतात या D503 श्री शांतीनगर मध्ये राहतात का तुम्ही? नाही, मी शिफ्ट झालो, मी दिल्लीला गेलो, आता राहत नाही मी तिथं.
दिल्लीला राहतात का? हा, होय. ठीक आहे. हे तुमचा जुना ऍड्रेस होता बरोबर? हा, ते जुना अटक झालं, ते संपलं ते. आता मी दिल्लीमध्ये शिफ्ट झालो. बरोबर. म्हणजे तुमच्याकडं कोटक बँकेचं क्रेडिट कार्ड आहे, ते हा, मान्य ते- करू शकणार तुम्ही. हा आहे, पण माझं कार्डचं डिटेल ऐका तुमच्याकडे ना, कसं दोन आलं? शब्द ऐका ना दादा, मी एवढं शांतपणे बोलतो, तुम्ही माझं शांतपणे ऐका ना. हा, बोला की. बरोबर. मला तुमच्या संग वाद नाही. हा, मी बोला, तुमच्याकडे बोला. जेवायला येत नाही, तुम्ही माझ्याकडे जेवायला येत नाही. हा, तेच तुम्ही बरोबर आहे. माझ्या हा, खिशात बरोबर आहे पैसे देत नाही, मी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देतो. बरोबर आहे, बरोबर आहे. मला हा, बोला अजून की. दोन शब्द विचारायचं हा, बोला की की. हे जे तुम्ही कार्ड वापरले, हा. ते कार्डचे पैसे तुम्ही भरू शकणार का नाही भरू शकणार? ना, मी काय तुम्हाला विचारालोय, अहो, तर माझं मला हे ऐका ना, मी हा, मी ऐकलो साहेब, तुम्ही मी माझं सगळं ऐका. ऐकलो तुमचं, मी- ऐकलो मी. ऐका ना, मी अजून दोनच शब्द विचारतोय. हा, हे विचारा तुम्ही की. पैसे भरणार आहेत का नाही? आणि माझं प्रश्नाचे उत्तर द्या की तुम्ही पहिला. काय उत्तर देऊ? माझा क्रेडिट कार्डचा डिटेल्स तुमच्याकडे कसा आला? कोण तुम्ही? हं? हे सगळं विचारणार तुम्ही कोण? मी कशाला सांगू तुम्हाला मी भरू की नाही भरू? काय काय हा या detail- नाही काय म्हणून detail? तुम्ही मी कोण? detail मी ऐका ना, मी डिटेल मागितलंच नाही. मी तुम्हाला डिटेल मी विचारलो तुम्हाला तुम्ही हा तुमचं बोलले डिटेल्स. मला. मी तुमचं मी काय आधार विचारलं कार्ड, तुम्हाला? पॅन कार्ड, बँक चेतन डिटेल्स हे काय पण सुरेश विचारे परमार ना. बोलताय का? होय हो, मनोहर चेतन साहेब, सुरेश बरोबर परमार. आहे, हो. मीच बोलतोय, तुम्ही बरोबर कॉलवर आहे. राहतो का हे विचारलं. होय, बरोबर आहे Credit card सगळं. वापरताय का नाही हे हा, पण वापरतो विचारलं. की मी वापरतो. हा, मग मी चौथा प्रश्न हा. विचारलं, तुम्ही कार्डचे पेमेंट भरणार का नाही? नाही, हे विचारणार तुम्ही कोण? भरणार म्हणजे मला काय करणार की हा. तुम्ही पेमेंट नाही भरणार? नाही, हे विचारणारे तुम्ही कोण? मग मी तेच विचारतोय ना, सगळं मी काय विचारलं, विचारला हे नको तुम्ही? का विचारायला? काय कोण तुम्ही विचारणार आहे? क्रेडिट कार्ड वापरता ना तुम्ही? हो, नाही, बोलले वापरतो मला. की, अरे बिंदास हा, मग वापरतो तेच मी, म्हणलं, पण हा तुमचे विचारणारे credit- माणूस तुम्ही कोण? बरं, ठीक आहे. मी का बँकेचा कर्मचारी आहे म्हणून. हा, मग सांगा की तुमचं एम्प्लॉय आयडी सांगितलं ना की तुम्ही भ्याला काय एवढा? का तुम्ही कोण मला विचारणार आहे? अरे मी कस्टमर आहे का कोटक बँकचं. कोटक बँक स्वतः सांगितलंय मला. सांगितलं ना की कोटक बँक मला स्वतः तुम्ही सांगितलेलं आहे वापरलेले पैसे की भरणार आहेत बँकेच्या का नाही? नावाने कोणी फोन केले की पहिला त्यांचा व्हेरीफाय करा म्हणून स्वतः सांगितलेलं आहे. मी व्हेरीफाय केल्याशिवाय मी तुमच्याशी काही बोलणार नाही साहेब. बरं, म्हणजे पैसे भरणार नाही? नाही असं साहेब, झालं तुम्ही ना. कोण मला विचारणार आहे? मग तेच सांगतो, पैसे भरणार का नाही? तुम्ही कोण विचारणार आहे? अहो, मी सांगितलं ना बँकेचं काय कर्मचारी सांगितलं तुम्ही? बोलतोय म्हणून. कसं मी मी हे काय करू? बोललो तुम्हाला? कसं तुम्ही ओळखू पैसे तुम्ही ते भरणार बँकेचे आहेत? कर्मचारी मी कसं चेतन ओळखून सुरेश घेऊ? परमार. ऐका ना, कसं चेतन हे करू सुरेश मी? परमार. तर तुम्हाला पैसे भरायचे आहेत का नाही? अहो मनोहर साहेब, तुम्ही कोण विचारणारे? कोण परत कोण विचारणारे? विचार- कोण? मी सांगितलं विचारणारच ना मी की. बँकेचा काय कर्मचारी सांगितलं आहे. तुम्ही? कसं मी हे करू? बँकेचा कर्मचारी कसं आहे. बिलीव्ह करू मी? कसं मग व्हेरीफाय तुम्हाला काय करणार तुम्ही? पाहिजे? मग काय सांगा, पाहिजे? काय एम्प्लॉय आयडी काय सांगा. पाहिजे? एम्प्लॉय सांगा. मी या म्हणलं ना तुम्हाला, ऐका ना, बँकेत या. बँकेत कशाला आले येऊ की मी तुम्हाला बँकेला? सगळं देतो. फोनवर कसं कशाला देऊ येऊ मी तुम्हाला? बँकेला मग यायची फोनवर गरज कसं नाहीये. देऊ तुम्हाला? सांगायला हो, पाहिजे तुम्ही परमार फोनवरती. साहेब. घाबरू नका हो मनोहर साहेब, घाबरू नका. मी काय करत घाबरत नाही. हो. मग सांगा ऐका की. ना. मग सांगा. मी कसं देऊ तुम्हाला? सांगा ना, मी कसं देऊ? तोंडी तुम्ही सांगा मला की. फोनवर मागताय. तोंडी सांगा. कसं देऊ? हळूहळू सांगा. कोणी मी काय बोललो, ऐकलं ऐका का ना. सांगा. हळू सांगा. हळूहळू काय तुम्ही मला हळूहळू देताय का? सांगा. हळूहळू हळू सांगा. चालेल, लावला का तुम्हाला? ठीक आहे, इंजेक्शन तुम्ही एक देताय? काम करा. हळूहळू तुमच्या आयडी इंजेक्शन तुमच्या देतो आयडी सारखं बोलतोय. तुमच्या आयडी ना तुम्ही मला काय मेल इंजेक्शन पाठवा. देताय का मला? हळूहळू. मेल हा? पाठवा. मेल पाठवा. मग मेल मेल पाठवा. ऑलरेडी दिलेले सांगते ना तुम्हाला. मग अहो तेच आहे नाही, तुम्ही असं तुमच्याकडनं काय एक मेल म्हणते? पाठवा. हळूहळू तुमच्याकडनं एक सांगा, मेल पाठवा की हळूहळू मला. मग काय इंजेक्शन देताय का मला 4 वेळा? आणि हळूहळू सांगा, आणि हळूहळू तुम्हाला सांगा. पाहिजे तर दिवे की. बोलतो. बरं, मला काय म्हणायचं, तुम्ही पेमेंट भरणार आहेत का नाही? हे प्रश्न विचारणार तुम्ही कोण? हा? हा प्रश्न विचारणार तुम्ही कोण? तेच सांगतो, पेमेंट भरणार आहेत का नाही? हा प्रश्न विचारणार तुम्ही कोण? अहो 4 वेळा तेच विचारता काय? विचारणारच की. तुम्ही विचारलं की आम्ही विचारणारच की तुम्ही कोण? मी काय- तुम्हाला काय ओळखत विचारणार? नाही. काय तुम्ही विचारणार? बँकेचे कर्मचारी नाहीच विचारणार म्हणतो मी. काय विचार? तुम्ही सुरेश तुम्ही परमार. बँकेचे कर्मचारी ऐका ना. नाहीच मनोहर साहेब. चेतन तुम्ही आहे, वडिलांचं नाव सुरेश आहे. बरोबर आहे. परमार, सगळं बरोबर आहे. सगळं बरोबर आहे. कोंडव्यामध्ये राहत होते, आता गेले सगळं दिल्लीमध्ये. पण बरोबर आहे. सगळं तुम्ही बरोबर काय आहे. वापरलं पण बरोबर आहे तुम्ही ना? मनोहर साहेब कोटक बँकेचे ऐका ना. कर्मचारी आहे, मी कसं मान्य करू? नका करू. मग सोडा की, मग ठेवा नका फोन. करू. चला मग सांगा, ठेवा फोन. आता कसं कशाला करा? म्हणताय, ठेवा फोन. ठेवा म्हणून मी मग म्हणलं मग तुम्ही कशाला बोलू? payment अहो करणार मी आहे का नाही? अननोन पर्सन तुम्ही बरोबर मी payment- कशाला ऐका बोलू? ना. माझ्या लोन डिटेल म्हणून बद्दल मी दुसऱ्यांची कशाला बोलू? हे सुरेश परमार तुम्ही नाही, चेतन सुरेश परमार तुम्ही नाही. हा, मग कोण आहे? आणि काय हसतंय जरणवाणी? हा? कोण मी कोण आहे? बोलतोय, तुम्हाला काय तुम्ही वाटलं? तुम्हाला बोलताय? हा? कोण वाटतं तुम्हाला? मी दुसरा काय वाटतो कोण काय? वाटतंय? मग मी काय बोललो तुम्हाला, पेमेंट भरणार का नाही विचार. तुम्ही कोण सगळं विचारणार आहे हा? मला हे सांगा. मग मी सांगतोय ना तुम्हाला, पेमेंट भरणार का नाही, काय असं ना असं. ते ह्या प्रश्न विचारणार आहे तुम्ही मला कोण? मग
मी एवढं छान सारखं विचारतो तुम्ही मला विचार ना, तुम्ही जेवढा विचारणार की विचारणार काय की विचारणार? अहो मला राईट पार्टीपेक्षा तुम्ही कसं काय करता ना right? तसं तुम्ही तुमचं काय राईट आहे तुमच्याकडे? तुम्ही कसं कॉल केल्यानंतर राईट पार्टिफिकेशन करतात की तुम्हीच मी बोलायला की नाही विचारलं ना, म्हणून payment भरणार का तसं नाही? मला पण व्हेरिफिकेशन करायचं की तुम्ही बँकेचे कर्मचारी आहे की नाही. सारखा माणसं तसं बोलते तुम्हाला पेमेंट भरणार का नाही, संपला विषय. तुम्ही विचारणार आहे कोण, नाही, संपला विषय आहे. तुम्ही बँकेचे करणार कर्मचारी मग? आहे, तुम्ही बँकेचे कर्मचारी आहे की मी नाही नाही, ते मला नाही, नाही आहे. नाही, मग चला. कशाला बोलू मी तुमच्याशी नाही मी, बोलतोय, चला. मग कशाला नका मी बोलू बोलू, तुमच्याशी. कट करा मग. ठेवा मग नका फोन, बोलू मग, एवढं जर ठेवा काय मग काम फोन. करत होते का? मग संपलं होती. मग तेव्हापासून तुम्हाला सांगत होतो तुम्ही कोण म्हणून मग तुम्ही तुम्ही लावला म्हणता ना, मी सुरेश- पेमेंट करता की मी नाही सुरेश करता की परमार नाही. आहे. अहो तुम्ही मी बँकेचे बोलले ना, कर्मचारी मी नाही तर ऐका मग ना, तुमच्याशी तुम्ही काय बोलू बोलले? कशाला मी. मी चेतन आहे, माझं नाव सुरेश परमार आहे, बरोबर. बरोबर आहे. मग मी काय म्हणून मी बोललो ना तुमच्या बरोबर. मग अहो तुम्ही बँकेचे कर्मचारी नाही, तुम्ही स्वतः म्हटला, तुम्ही स्वतः म्हटला तर मी तुमच्याशी कशाला बोलू मी. ऐका ना, माझे 4 शब्द तुमच्याकडनं पाहिजे होते. तुम्ही 4 मला शब्द माझ्याकडने 2 प्रश्न 2 शब्द पाहिजे होते, तुम्ही सांगिना झाला साहेब. तुम्हाला तुम्ही- मेलवर भेटलेच ते. आम्हाला कन्फर्म करायचं, आम्हाला कन्फर्म करायचं आहे तेच माणूस आहे की नाही, तेच माणूस. चेतन.parmar1 याच्यावर चेक करायचं. हा ठीक आहे, ते मला माहिती आहे कसं चेक करायचं, ते मला तुम्ही ज्ञान देऊ नका. ते काय गरज नाही सर, मला गरज नाहीये सर कॉल करायला. तुम्ही बँकेचे कर्मचारीच नाहीये तर मग तुमच्याशी मी कशाला बोलू, कशाला फोन करू तुम्हाला मी, कशाला फोन करू मी. नाही मी चेक करत नाही, मी नाही चेक करत नाही, मी चेक करत नाही साहेब. धन्यवाद सर. हा साहेब धन्यवाद. पुढे फोन करू नका, ह्याच्या पुढे फोन करू नका. बरं ठीक आहे. हा याच्या पुढे फोन करू नका. हा बस झालं याच्या पुढे फोन करू नका. काय नाही साहेब, तुम्ही काय नाही साहेब, आम्हाला काय बोलायचं नाहीये. ठेवा फोन. झालं का? उगीच काय कस्टमर नाहीये, काय बँकेचे कर्मचारी नाहीये, काय नाही, उगीच बोला. ठेवा हो साहेब, ठेवा. संपलं माझं बोलणं, ठेवा. शब्द बोलून झालं का तुम्ही? हा संपलं, ठेवा फोन, ठेवा. मग धन्यवाद ना. हा धन्यवाद साहेब, धन्यवाद. ओके. हा परत भेटू नका. नाही मी मेलवर असणारच तुमचं. हा ते मी बघतो, ते मी बघतो. हा ते मी बघतो घ्या, ते करायचं मी बघतो घ्या. व्हेरी गुड मग, व्हेरी गुड. हा ते तुमचं तुम्ही काम बघून घ्या. व्हेरी गुड. येस व्हेरी गुड. येस मनोहर साहेब, थँक्यू व्हेरी मच. हा मनोहर साहेब थँक्यू व्हेरी मच. वेलकम सर, वेलकम. हा भेटू नका परत. ओके.